तीनही प्रकारच्या हॅट्रिक साठी प्रत्येकी 1000 रुपयाचा कॅश प्राइज दोनही संघांसाठी असेल आणि माझ्यासाठी देखील जयवंत हजारे यांच्याकडून 500 आणि मंगेश दादा यांच्याकडून 200 टोटल 700 रुपयाचा कॅश प्राइज. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. ऐकूया आवाज शहापूर तालुक्याचा आवाज सोमनाथजी खाडे सर. थँक्यू सो मच. मंचावरती मान्यवर बाळूदादा डायरे जयेशदादा डायरे या ठिकाणी वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतर टीमचे संघ मालक आहेत मान्यवर बाळूदादा डायरे जयेशदादा डायरे या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत. मान्यवरांना विनंती आहे आपण या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपला शुभ सन्मान या ठिकाणी आम्ही करत आहोत. आयोजन समितीच्या वतीनं हा मानाचा अभिमानाचा आणि प्रेमाचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरट वरेडी संघ मालक मान्यवर बाळूदादा डायरे जयेशदादा डायरे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. सामना एका बाजूने चालू ठेवायचा आहे. आपण पाहत आहे निश्चितच अंतरट वरेडी या संघाला पाठराखण करत असताना गेली कित्येक वर्षापासून पाठीशी उभं राहून बळ देणारे व्यक्तिमत्व संघाचे संघ मालक वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरट वरेडी मान्यवर बाळूदादा डायरे आणि त्यांच्या समवेत त्यांचे चिरंजीव जयेश दादा डायरे यांचा शुभ सन्मान आयोजन समितीच्या वतीने आपण या ठिकाणी करत आहोत. शुभ स्वागत. सामना चालू करायचा आहे. आदरणीय गणेश दादा डायरे अविनाश दादा डायरे दिनेशजी डायरे दत्ताजी डायरे मंगेशजी डायरे मिलिंदजी डायरे सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गोल्डन विकेट बाहेर येत असताना पाहायला मिळेल. कॅप्टन विघ्नेश बॅक टू द डगआउट. नक्कीच नक्की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे आणि सामना मैदानात खेळतायत अर्थातच वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरट वरेडी. जर कोणी चौकार हॅट्रिक षटकार हॅट्रिक खेळाडूने संपादित केली तर मान्यवर जयेश दादा पेमारे दत्तादादा डायरे मंगेशजी डायरे यांच्या वतीनं 1111 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालेलं आहे. अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जर्सी नंबर 16 सागर अफलातून कामगिरी करत असताना 5 चेंडू फेकले 4 धावा खर्च करत असताना एक बौलेवर विकेट हाती लागले. त्याच्या 5व्या बॉल वरती आपण पाहतो विकेट आले. लास्ट बॉल न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 रोहिदास मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. यावेळेस फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. गॅप सिलेक्शन चांगलं आहे. चेंडू बागे धावतायत क्षेत्ररक्षक भरपूर प्रयत्न करतील शेवटपर्यंत प्रयत्न चांगले पाहायला मिळाले. नक्कीच मिलन सर तुम्हाला 2 मिनिटं आम्ही थांबवतोय. मैदानावरती खेळतायत वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरट वरेडी आणि वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरट वरेडीचे संघ मालक मान्यवर बाळूदादा डायरे आणि जयेशजी डायरे यांच्या वतीनं मंचा अगदी उजव्या बाजूला आत्मारामजी गोडविंदे यांचं एक कटआउट आहे. त्या कटआउटला हिट करणारा षटकार जर कोणी मारला तर वैष्णवी कन्स्ट्रक्शनचे ओनर बाळूदादा डायरे आणि जयेशदादा डायरे यांच्या वतीनं तब्बल 5555 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालेलं आहे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. ऑफिशियल कडे निर्णय आला. किती धावा वाचवल्यात किती गमावल्यात हे चेक केलं जाईल. डिसिजन पेंडिंग आपण पाहतो. ऑफिशियल वारंवार चेक करतात. KTC लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण पाहतोय चांगलं क्षणचित्र टिपलं जाते.
मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय वैष्णवी कंस्ट्रक्शन. विचार केला ग्रामपंचायत पिंपलोली प्रीमियर लीगचा नव्यानं दाखल झाला होता. बालूदादा डायरे आणि तदनंतर जयेशदादा डायरे यांचा हा संघ आहे. अगदी अचूक संघ बांधणी आणि कमालीची या वर्षामध्ये त्यांचा परफॉर्मन्स आम्हाला पाहायला मिळाला आहे. आज मैदानाच्या आतमध्ये फाईट करत असताना पाहायला मिळत आहे. चौकार. तिसऱ्या पंचांचा निर्णय मिळालेला आहे. चौकार. धन्यवाद. थँक्यू सो मच. मिलनजी मिनमिने यांचा आवाज आपण या स्पर्धेच्या निमित्तानं आपण ऐकताय. अर्थातच या परिसराचा भूमिपुत्र आवाज आहे. त्याचबरोबर अजयजी डायरे एक तंत्रशुद्ध आणि मराठीतलं अतिशय सुंदर समालोचन आपल्याला ऐकायला मिळतंय. या ठिकाणी फटका चांगला खेळले. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. दर्जेदार स्ट्रोक. चेंडू सीमा पार. मिळतायत धावा 4. असताना बॅट्समन आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूने जय खेळतोय, दुसऱ्या बाजूने रोहिदास ही जोडी मैदानावरती. इथं पहा प्रेशर क्रिएट केलाय. अजित निकम सर वळतायत, सांगतायत वाईट बॉल. अवांतरची खून करतायत. एका धावेची मदत धावफलकाला करतायत. वैष्णवी कंस्ट्रक्शन अंतरट वरेडी संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना अर्थातच एक विकेट गेलेली आहे. धावफलकावरती आहेत त्या 13 धावा. इथं पहा फटका खेचलाय. चेंडू हवेत जातोय. फिल्डर दूरवरनं झेल टिपण्यासाठी प्रयत्न करतायत, मात्र त्यांच्या आबाक्याच्या बाहेर अडवत असताना थोडासा उशीर केलाय आणि अनुषंगाने आपण पाहाल तर या ठिकाणी 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावा येतील, स्कोर कार्डला जोडल्या जातील. धावफलक पुढे सरकलं ते 15 या धावसंख्येवरती. षटक चालू आहे. दुसरं गोलंदाज निखिल गोलंदाजी करतोय आणि जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती दिली आहे. 3 चेंडू अद्यापपर्यंत त्यानं फेकले. पहिल्या बॉलवर 4, त्यानंतर वाईड. इथं दुहेरी धाव येते. थोडासा महागडा ठरलाय. कमबॅक करावं लागेल. स्ट्राईक एंड वरती फलंदाज तयार होतोय. बॅट्समन जय खेळतोय. शॉर्ट पिच चेंडू पुल करण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅट वरती आला नाही. वाईड स्लॉंगॉनला फिल्डर त्या ठिकाणी चेंडूला अडवतोय, फेकतोय. एक सिंगल धाव या दरम्यान कंप्लीट केली आहे. षटक क्रमांक 2 चालू आहे. चांगल्या पद्धतीने धावसंख्या उभारत असताना टीम मैदानावरती वैष्णवी कंस्ट्रक्शन अंतरट वरेडी धावफलकावरती आहेत 16 धावा. बाळूदादा डायरे, जयेशदादा डायरे यांनी निश्चितच भरपूर मेहनत या संपूर्ण संघावरती घेतली आहे. बऱ्याच कालावधीपासून आपण पाहताय संघाची पाठराखण करत असताना संघाच्या पाठीशी खंबीर नेतृत्व म्हणून उभे राहिले आणि आज ही ताकदवर टीम त्यांनी तयार केली. अंतरट वरेडी वैष्णवी कंस्ट्रक्शन अंतरट वरेडी नशिबाची साथ मिळतीये. लक फॅक्टर ऑन झालंय. विकेटच्या मागे चेंडू अडवत असताना चूक केली. 4 आणि त्याला लागून 1. नशिबाचा पंजा. 5 धावा. पहिली रात्र या ठिकाणी पार पडतीये. पहिली रजनी ग्रामीण भागाच्या क्रिकेटला निश्चितच अलीकडे आपण पाहताय. यस ओव्हर टू यू. इथे या स्पर्धे ठिकाणी आपण पाहतोय नंदूदादा माळी उपस्थित झालेत. विनंती करतो की आपण आदरानं या मंचावरती येऊन असं नसतं वा या स्पर्धे ठिकाणी आपलं देखील सहर्ष असं स्वागत आहे. धन्यवाद. या 5 धावांच्या मदतीनं आपण पाहताय स्कोर कार्ड वेगानं पुढे चाललं. 21 वरती 21 ऑन द बोर्ड. इथं पहा पायावरती आदळलाय. अपील करतायत. लाऊड अपील पंचांकडे दाद मागतायत. पंच तटस्थ भूमिकेमध्ये. निश्चितच आपण पाहताय घारीसारखी नजर ठेवावी लागते. पंचांचं विशेष कौतुक केलं जाईल. अजित निकम सर, बाळा माने सर आणि त्यांच्या साथीनं आपण पाहताय कल्याण की आनबान शान फिरोज खान सर या ठिकाणी आपल्याला अंपायरच्या भूमिकेत प्रत्येक गोष्टीत क्वालिटी मेंटेन केली आहे. अर्थातच
या ठिकाणी आपण पाहत आहे माजी पंचायत समिती सदस्य चषक 2025 या स्पर्धेमध्ये आपल्याला अनुभवायला मिळतीये. इथं पहा एक सिंगल आली आहे. धावा येणं गरजेचं, सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. 1 इज ऑलवेज बेटर दॅन 0. डॉट खेळत जाल तर प्रेशर क्रिएट होत असतं. अगदी आपण पाहत आहे निर्धारित षटकांचे निर्धारित चेंडूंचे सामने असतात. 30 चेंडू तुम्हाला खेळायला मिळतात. निश्चित आपण पाहताय पहिल्या फेरीमध्ये आणि त्यातील जर आपण कमीत कमी चेंडू डॉट खेळाल तर तुमच्यावरचं प्रेशर या ठिकाणी कमी होत असतं. सिंगल आली आहे धावफलकावरती ऍड. इथं पुन्हा एकदा इनसाइड आउट. चेंडू चालला एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर आहे सीमारेषेच्या दिशेनं त्या ठिकाणी पकडून फेक करेल. सिंगल एकच धाव येते. धावफलकावरती वाढ होईल. थोडं थांबा सर. समोरच्या दिशेला जो पडदा पकडून बसलेत प्रेक्षक, विनंती आहे की आपण तो पडदा सोडा. आणि या स्पर्धे ठिकाणी आपण पाहतो वैष्णवी कन्स्ट्रक्शन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. विलासजी लहाने साहेब जर का षटकार हॅट्रिक लगावली तर विलासजी लहाने साहेबांकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आहे. तदनंतर दशरथ दादा डायरे याचकडून 2 षटकारांसाठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 500 रुपयाचं पारितोषिक आपण पाहतो. कमावण्याची संधी आहे वैष्णवी कन्स्ट्रक्शन. बालूदादा डायरे आणि दीपकदादा डायरे यांच्या संकल्पनेतून साकार झालेली टीम आणि विचार केला या सीझनचा तर अगदी या कर्जत परिसरामध्ये भरपूर साऱ्या टुर्नामेंट गाजून सोडलेली टीम आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. या ठिकाणी षटक क्रमांक 2 समाप्त झालंय. धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळत आहे 23 धाबा. 11.5 ची सरासरी राखत असताना 23 धाबा स्कोर कार्ड वरती जोडल्या. चला मित्रांनो स्पीडअप करा. वेळेची काळजी घेणं सर्वांसाठी अतिशय गरजेची आणि बंधनकारक गोष्ट असणार आहे. पहिल्या 4 षटकांसाठी तुम्हाला 20 मिनिटांचा अवधी आहे. जर 4 षटकं 20 मिनिटांमध्ये झाली नाहीत तर 5व्या षटकासाठी पंचांच्या माध्यमातून दंडित केलं जाऊ शकतं. 3रं षटक चालू झालंय. सागर गोलंदाजी मार्कवरती तयार होतोय. 3ऱ्या षटकाची जबाबदारी त्याला दिली आहे. इथं आपण पाहत आहे टीम मैदानाच्या आतमध्ये फाईट देत असताना मानगाव आणि त्यांना समोरून आक्रमण देत असताना आक्रमक हल्ला करत असताना वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरट वरेडी. इथं पहा आडव्या बॅटनं खेळलाय. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. सीमारेषेच्या जवळ फिल्डर आहे. सुंदर फिल्डिंग, चांगली गोलंदाजी, दर्जेदार फिल्डिंगची साथ. या अनुषंगानं एक सिंगल धाव येते. धावफलकावरती ऍड केली जाईल. स्कोर कार्ड पुन्हा एकदा एका धावेनं पुढे सरकताना जाऊन पोहोचलं ते 24 या धावसंख्येवरती. 3ऱ्या षटकात आपण आहोत. 5 षटकांची मॅच. सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करत असताना वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरट वरेडी हा संघ खेळतोय. बॅटिंग करत असताना जय आणि रोहिदास. स्ट्राईक एंड वरती फलंदाज रोहिदास एकमेकांच्या साथीनं एक चांगली पार्टनरशिप, चांगली भागीदारी रचण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत. धन्यवाद धन्यवाद. थोडं थांबा. स्पर्धे ठिकाणी आपण पाहतोय संदेशजी हजारे साहेब, तदनंतर त्यांच्यासोबत जयवंतजी हजारे साहेब उपस्थित होते. या स्पर्धे ठिकाणी सदिच्छा भेट देत असताना या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल खरंच खूप आभार. आयोजकांची भेट घेत असताना इथून या स्पर्धेचा निरोप घेत असताना आपण पाहू शकाल भरपूर सारे प्रेम सूरजजी घोडविंदे साहेबांवरती, तदनंतर सुनीलजी घोडविंदे साहेबांवरती आपण पाहतोय सर्वच मान्यवरांचं. येस कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. लेगबाईचा इशारा येतोय. अर्थातच सर्व मान्यवर मंडळी आपल्यापासून रजा घेत आहेत. या परिसरावरती, या परिसराच्या तरुणांवरती आणि या परिसराच्या क्रिकेटसाठी दिवस रात्र मेहनत घेणारी ही सर्व मंडळी आपल्याला पाहायला मिळत आहेत. युवा, यंग, डॅशिंग, डायनामिक, हँडसम पर्सनॅलिटी संदेश दादा हजारे आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी आपण आलात आणि खऱ्या अर्थानं या संपूर्ण स्पर्धेची आणि मंचाची शोभा वाढवलीत. आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. इथं पहा इम्प्रोवाइज केलंय. फटका चांगला खेळलाय. प्रॉपर मिडल झालाय. जबरदस्त प्रहार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. वैष्णवी कन्स्ट्रक्शन ब्रँडेड स्ट्रोक षटकार. बिंदे या परिसराचं उमद आणि सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व, नेतृत्व, या परिसराच्या पंचायत समितीचं निश्चितच नेतृत्व त्यांनी केलं. या ठिकाणी आपण पाहताय चेंडू सीमारेषेच्या बाहेर धाडलाय. येस येस. थोडं थांबा.
हॅलो हॅलो गणेश डायरे साहेबांकडून पारितोषिक येत आहे. प्रत्येक षटकारास 100 रुपयाचं पारितोषिक आहे. अफलातून असं पारितोषिक लागलं गेलंय. पंच चौकार की षटकार? चौकार. ओके. विलास लहाने यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 2 षटकार किंवा 2 चौकार लगावले तरी. इथं पहा त्या ठिकाणी सीमारेषेच्या जवळ थोडस खराब क्षेत्ररक्षण आणि त्या अनुषंगाने आपण पाहाल तर या ठिकाणी आपण पाहत आहे दुसऱ्या धावेसाठी सुद्धा धावत आहेत. 2 धावा कंप्लीट करतील. यस 3 धावा. तिसरी धाव सुद्धा कंप्लीट झालेली आहे. यावेळेस चेंडू पहा लेग स्टंपच्या बाहेरून जातोय. वाईट बॉलचा इशारा. अजून 1 धाव येईल. स्कोर कार्ड वरती आपण ऍड करूयात. धावफलक पुढे सरकलं ते अलॉंग द कार्पेट स्टेट ड्राईव्ह. एक सिंगल. त्यानंतर दुसऱ्या धावेसाठी सुद्धा मार्गस्थ झाले आणि ही दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट करतायत. चांगल्या पद्धतीने एकमेकांना कॉम्प्लिमेंट करत असताना 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकं संपन्न होत आहेत. 5 षटकांची मॅच आहे. 3 षटकांच्या सांगतेनंतर स्कोर कार्ड वरती जर आपण नजर मारली तर 35. तिसरं षटक संपलेलं आहे. धावफलकावरती 35. मान्यवर काशीनाथ दादा डायरे यांच्याकडनं एक पारितोषिक डिक्लेअर होत आहे. या षटकामध्ये जर 4 चेंडूंमध्ये 3 षटकार मारले तर दोघांनी पार्टनरशिप मध्ये जरी मारले तरी सुद्धा 555 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालेलं आहे. गणेश दादा डायरे यांच्याकडून देखील प्रति षटकारास 100 रुपयाचं पारितोषिक. अफलातून पारितोषिक मैदानाच्या आतमध्ये वैष्णवी कन्स्ट्रक्शन 11 टीमच्या फलंदाजांसाठी आपण पाहतोय. जरूर जरूर आपण पाहत आहे वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरट वरेडी हा संघ जो खेळतोय. भरपूर फॅन फॉलोविंग या टीमची तुम्हाला पाहायला मिळते. भरपूर फॅन्स यावेळेस पाहायला मिळत आहेत आणि या फॅन्सना नाराज केलंय. काय दर्जेदार झेल त्या ठिकाणी टिपलाय. समोरून वार होत होता त्याला प्रतिवार करत असताना हा फलंदाज माघारी परततोय. मिळालेला हा झटका टीम अंतरट वरेडीला. फलंदाज बाद. संधी आहे प्रत्येक खेळाडूला. विशाल देशमुख ज्यानं सुंदर झेल टिपला. इथं चुकीच्या पद्धतीने टाकलाय. नो बॉलचा इशारा येतोय अजित निकम सरांचा. अगदी खेळपट्टीच्या बाहेर चेंडू या ठिकाणी लँड झाला. फ्री हिटचा इशारा. नक्कीच आपण पाहत आहे अनोख्या स्टाईल मध्ये या ठिकाणी अजित निकम सर
क्रिकेटच्या मैदानाचा भरपूर वर्षांचा अनुभव आणि अचूक निर्णयासाठी ओळखले जातात अजित निकम सर, त्याचबरोबर बाळा माने सर आणि फिरोज खान सर. यावेळेस पहा पुन्हा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, जबरदस्त झेल त्याच ठिकाणी. विशाल त्या ठिकाणी पुन्हा एकदा अप्रतिमरित्या झेल टिपतोय आणि फ्रीट असल्या कारणाने नक्कीच आपण पाहताय जीवनदान जरूर मिळालंय. मात्र आपण पाहू शकता या चेंडूवरती झेल सुंदर टिपला होता. विशाल देशमुखचं कौतुक केलं जाईल, त्याच्या माध्यमातून टिपला गेलेला हा दुसरा सलगचा झेल आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाला होता. मात्र फलंदाजाचं दैव बलवत्तर, फ्रीट असल्या कारणाने जीवनदान मिळालंय आणि निश्चित अबाधित बॅटिंग करत असताना रोहिदास आणि विजय डायरे ही जोडी मैदानावरती. यावेळेस मिस टायमिंग, स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली, झेलची संधी अगदी हाती, घरपोच सेवा, झेल टिपलाय, फलंदाज माघारी परतलाय, लागलाय झटका. तरुण मित्रांना एक प्रेमाचं सांगणं असणार आहे, हे छोटे मोठे गुन्हे करणे टाळा, कुठल्याही प्रकारे चुकीच्या पद्धतीने वागणं टाळा. तरुणाईमध्ये आपण काही चुकीचे निर्णय घेत असतो, निश्चितच विचार करून आपलं आयुष्य कसं सोनं करता येईल याकडे लक्ष असं चला. निश्चित आपण पाहताय तरुणाईमध्ये जर पाऊल चुकलं तर आयुष्यभर माणसाला त्रास होत असतो. मैदानावरती जाऊया ज्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं क्रिकेट पेश होत आहे. वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरट वरेडी हा संघ बॅटिंग करतोय, धावफलक स्थिरावलेला आहे, कमबॅक केलंय. या ठिकाणी आपण पाहताय मानगाव या टीमनं गोलंदाजी करतोय गणेश, विकेट त्याला मिळाली आहे. न्यू बॅटर नवीन फलंदाज सागर डायरे, लेफ्ट हँडेड, लेफ्टी असा बा या ठिकाणी सामना पाहायला मिळाला. बॅटची एज, विकेटच्या मागे चांगला झेल आणि इथं मात्र सुरुंग लावलाय अंतरट वरडी या टीमला. फलंदाज माघारी परततोय, गोल्डन डकचा शिकार सागर डायरे आउट. मान या ठिकाणी आपण करतोय. आपल्या ग्रामीण भागाची ही खास संस्कृती असते मित्रांनो. निश्चितच आलेल्या प्रत्येक अतिथीगणांचा, प्रत्येक पाहुण्याचा, प्रत्येक मान्यवरांचा यथोचित मानसन्मान करणं, आलेल्या प्रत्येक पाहुण्यांना या ठिकाणी आदरातिथ्य करणं ही आपली भारतीय संस्कृती आपण सातत्याने या ठिकाणी जपतोय. अर्थातच सुनीलदादा घोडविंदे, संजयजी कराळे आणि त्यांच्या संपूर्ण आयोजन समितीचं आपण मनापासून करूया तेवढं कौतुक थोडं असणार आहे. माझी पंचायत समिती सदस्य चषक 2025 मध्ये आपण आहोत. चांगली गोलंदाजी, लेफ्ट आर्म सीमर, जबरदस्त मारा करत असताना गोलंदाजी करतोय गणेश आणि खऱ्या अर्थानं संघाचा विघ्न अर्था बनून या ठिकाणी मागे उभा राहिलाय. बाईचा जरूर इशारा येतोय, धावफलकावरती धाव जोडली जाईल. मात्र आपण पाहाल तर मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवतोय, मोठ्या चौकार षटकारांपासून दूर ठेवलंय. या षटकाचा आपण विचार केला तर तब्बल 3 विकेट त्यांना अर्जित केल्यात गोलंदाजी करत असताना गणेश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड वरती 38. इथं मिस टायमिंग स्ट्रोक होता. पुन्हा एकदा विशाल त्या ठिकाणी या चेंडू खाली येण्याचा प्रयत्न जरूर केला. 2 धावा होत आहेत पूर्ण आणि एकंदरीत आपण पाहिलं तर 40 धावा इथं स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 4 समाप्त होत आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 10.00 ची सरासरी, 40 धावा धावफलकावरती, 40 ऑन द बोर्ड.
संदेश दादा हजारे आणि जयवंत दादा हजारे यांचं पारितोषिक. कोण पटकावणार? षटकार हॅट्रिक, चौकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिक, तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. अद्यापर्यंत त्या अनुषंगानं प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत नाहीये. मैदानाच्या आतमध्ये विचार केला वैष्णवी कन्स्ट्रक्शनचा. विजय जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तग धरून तोपर्यंत भली मोठी धावसंख्या नक्कीच उभी राहील. या फलंदाजाचा विचार केला ग्रामपंचायत पिंपलोली प्रीमियर लीगमध्ये ज्यानं मालिकावीरचा किताब पटकावलं होतं तो विजय आता ऑन स्ट्राईक आहे. ऐकूयात आवाज कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या सरांचा, लाडक्या सरांचा. धन्यवाद, थँक्यू सो मच. मिलन मिनमिने याच परिसराचा भूमिपुत्र आवाज आहे. युवा आणि अतिशय कवळा कोरडा आवाज, जबरदस्त मराठीतनं समालोचन आपल्याला या ठिकाणी एन्जॉय करायला मिळतंय. बाबा अशाच पद्धतीनं या ठिकाणी आपण इथं पहा धावबाद करण्याची संधी मिळाली आणि विकेट मिळाली आहे रनआउटच्या स्वरूपात. गळती लागली आहे टीम अंतरटला. चांगलं संगीत संयोजन आपण ऐकताय. कांगारू बैलाचे मालक मान्यवर मधुकर दादा सोनावळे, मंगेश दादा डायरे, उमेश दादा डायरे यांचा जो कटआउट आहे त्या कटआउटला जर हिट करणारा षटकार कोणी मारला तर प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालेलं आहे. ब्रेकफेल कांगारूचे मालक मधुकर दादा सोनावळे, मंगेशजी डायरे, उमेशजी डायरे यांच्या कटआउटला हिट करा, 200 रुपये मिळवा. या ठिकाणी आपण पाहत आहे जबरदस्त सामना चाललाय. सुरुवातीला आपण पाहिलं तर मोमेंटम होतं ते अंतरट वरडीच्या बाजूनं. इथं मोमेंटम शिफ्ट झालेला आहे. फटका चांगला, शेवट गोड करण्याच्या तयारीत मैदानाच्या आत आलाय बॅटिंग करण्यासाठी प्रथमेश आणि त्याच्या साथीने विजय. दोघांनी हल्ला चढवलाय. विजयच्या बॅटमधनं ही विजयी पताका. षटकार फटका. इथं पहा पुन्हा समोरच्या दिशेला हुकमाचा एक्का. कदाचित बाळूदादा डायरेंनी मागे ठेवला होता. मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि विध्वंसक फलंदाजीला सुरुवात केली. चेंडू जंगलात गायब. षटकार. मैदानाच्या आतमध्ये विजयच्या बॅटमधून फटके येतात. तात्या आणि ताती खुश. आक्रमण. विजय डायरे मैदानात. सलगचा तिसरा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर पाठवलाय. दिल्या घरी सुखी रहा. षटकार. मेडन ओव्हर आतिश पेमारेची आणि षटकाराठी विजय डायरेची. खतरनाक परफॉर्मन्स. व्हाट अ शॉट. सलगचा चौथा 4 in a row. व्हाट अ बॅटिंग बाय द बॅटर विजय डायरे.
स्कोर पोहोचलाय तो तब्बल 64 धावा ऑन बोर्ड आणि एका चेंडूचा खेळ आता बाकी आहे. 5वा लगातार इथून येणार का? निलेश श्रीराम डायरे यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज डायरेसाठी. कांगारू बैलाचे मालक मधुकर दादा सोडावले यांचं देखील 500 रुपयाचं पारितोषिक कमावत असताना विजय. एक बॉल फक्त बाकी आहे. विजय 5वा इथून ठोकणार काय बघायचं आहे. विजयच्या बॅट मधून शॉट साइड स्क्रीनच्या वरून 5वा लगातार षटकार. अजय सर आमच्यापर्यंत स्कोर पोहोचवा. 70 धावा पूर्वार्ध समाप्त करत असताना 70 धावा जमवल्यात वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरट वरेडी या टीमनं. वेल प्लेड. अफलातून कामगिरी बैताडाच्या आतमध्ये बाला विलतीये वैष्णवी कन्स्ट्रक्शन. बालूदादा डायरे जयेशदादा डायरे यांनी उभारीस आणलेला हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना भरपूर साऱ्या टुर्नामेंट त्यांनी गाजवून सोडल्या. या स्पर्धेमध्ये देखील दाखल झाले आणि अफलातून अशी कामगिरी करत असताना गारपोली संघाचे कॅप्टन आणि आरोही 11 वंजारपाडा बी दोन्ही टीमचे B+ वंजारपाडा B+ संघाचे कर्णधार आपण लगेच या ठिकाणी टॉस करण्यासाठी यायचं आहे. गारपोली 11 आणि वंजारपाडा आरोही 11 वंजारपाडा B+ दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित नाणेफेक करण्यासाठी या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं बंधनकारक आहे. वंजारपाडा टीमचा कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. गारपोली संघाचे कॅप्टन आपण त्वरित टॉस करण्यासाठी यायचं आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण टॉस करूयात. गारपोली विपक्ष वंजारपाडा B+ दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी टॉस केला जाईल. वंजारपाडा B+ टीमचे कॅप्टन अक्षय विनंती करतो टॉस बॉक्स कडे या. विलास दादा कराले दिनेश दादा कराले यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. या नेक्स्ट मॅचचा विनंती करतो गारपोली टीमचे कॅप्टन वंजारपाडा B टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. आपण उपस्थित व्हा. यस विजय डायरेने जे 5 लगातार षटकार ठोकले त्या बबलू साठी काशीनाथ तातू डायरे यांच्याकडून आपल्या पुतण्यासाठी रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज. काका खुश झाले विजयच्या या बॅटिंगने. गारपोली टीमचे कॅप्टन आपल्याला लास्ट कॉल असेल. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेच टॉस बॉक्स कडे या. वंजारपाडा टीमचे कॅप्टन वंजारपाडा B टीमचे कॅप्टन अक्षय इथे उपस्थित आहेत. विलास दादा लहाने साहेबांकडून पारितोषिक घेत आहेत. रोहिदासने जर का सीमारेषा लगत जेल पकडला जेवढा जेल पकडेल तेवढा जेलसाठी प्रत्येकी 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. लास्ट कॉल यस गारपोली टीमचे कॅप्टन देखील इथे उपस्थित होतात. वेलकम गारपोली टीमचे कॅप्टन अँड वंजारपाडा टीमचे कॅप्टन. कर्जत तालुक्यातील नामवंत स्पर्धा मनसे रायगड चषकाचे यशस्वी आयोजन जितूबाई पाटील यांचे हे सर्व सहकारी आहेत. निकेश राऊत आणि त्याचबरोबर अक्षय राऊत यांचं मनापासून स्वागत. यस नाणेफेकीचा कौल जिंकलाय वंजारपाडा B+ टीमने. यस तुमचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. निकेश राऊत आणि अक्षय राऊत दादा आपण स्टेजवरती आसनस्थ व्हावं. आपलं सहर्ष स्वागत.
नाणेफेकीचा कौल जिंकला वंजारपाडा बी प्लस टीमने स्वीकारली आहे प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आमच्यापर्यंत येईल. यस मी सागर काळन SK सरांना विनंती करेल की सर आपण निकेश राऊत आणि अक्षय राऊत षटक संपलं की आपण या दोघांचा सत्कार या ठिकाणी करावा. मॅच इथं सुरू झाले. आवाज आपण ऐकणार आहोत शहापूर तालुक्याचा आवाज सोमनाथजी खाडे सरांचा. या सर आपलं स्वागत. थँक्यू सो मच. कर्जत रायगडच्या या धर्तीवरती सेवा करण्याची संधी मिळतीये. अर्थातच अजयजी डायरे सर आमचे अगदी जीवाभावाचे मित्र आहेत ज्यांच्या माध्यमातून या म्हणजे मैदानावरती येण्याची खऱ्या अर्थानं संधी मिळतीये. आपलं मनापासून आम्ही हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. या ठिकाणी आपण पाहताय सामना चुरशीचा 71चं मोठं टार्गेट. फटका चांगला उंची गाठली आहे लांबी सुद्धा गाठत असताना जबरदस्तरित्या चेंडू टोलावलाय. स्टेट डाऊन द ग्राउंड हवाई हल्ला सर्जिकल स्ट्राइक चेंडू सीमा पार षटकार. घोडविंदे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. क्रीडा नगरीमध्ये आपलं हार्दिक सहर्ष स्वागत. मान्यवर आप्पा घोडविंदे आपणास विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. षटकार ठोकलाय 71चं मोठं टार्गेट ठेवलंय. टार्गेटचा पाठलाग करत असताना मानगाव संघाची सलामीची जोडी मैदानावरती कुमार आणि निखिल. पहिले 2 चेंडू सुंदर राहिले विघ्नेशचे. त्यानंतरच्या तिसऱ्या चेंडूवरती षटकार येतोय आणि 6 धावांनी इथं मात्र एल्गार ठोकलाय. 71चा पाठलाग करण्यासाठी आम्ही सुद्धा तयार आहोत. आमच्यामध्ये सुद्धा ताकद आहे धमक आहे जिद्द आहे चिकाटी आहे. इथं फटका चांगला उंची सुद्धा लांबी आहे की नाही हा प्रश्न आहे. चेंडूच्या खाली फिल्डर चांगल्या पद्धतीनं झेलला कॅरी करत असताना अप्रतिम झेल. फलंदाज होतोय फेल. लागलेला हा पहिला झटका मानगावला. पाहतोय कैलासजी शिनारे साहेब उपस्थित झालेत. विनंती करतो की आपण देखील मुख्य व्यासपीठावरती येऊन आसन असतं बा. आयोजक आपली वाट पाहतायत. या स्पर्धे ठिकाणी आपलं देखील सहर्ष असं स्वागत. 5 षटकांची मॅच आणि निश्चित आपण पाहताय पहिल्या षटकामध्ये हल्ला बोल करण्याचा प्रयत्न होता. विघ्नेशनं इथं एक संधी निर्माण केली आणि या संधीचं सोनं केलंय. चांगला झेल आलाय. 6 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज विघ्नेश गोलंदाजी करतोय. कुमारला मैदान सोडावं लागलंय. कुमारची जागा भरून काढण्यासाठी अक्षय मैदानात आलाय. निखिलला साथ देत असताना एकमेकांना इथून साथ द्यावी लागेल. एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत 2 बंधुराज मैदानाच्या आतमध्ये किल्ला कशा पद्धतीने लढवतायत. यावेळेस पहा फटका त्या ठिकाणी खेळलाय. मिडऑफचा फिल्डर जातोय चेंडूवरती अडवण्याचा प्रयत्न करतोय. चेंडूला अडवलंय. एक सिंगल धावेवरती संतुष्ट राहतील. एका धावेची मदत येते. धावफलक पुढे सरकलं ते 7 या आकड्यावरती. एक धावेसाठी संघर्ष करायला लावतायत. एक धावेसाठी मेहनत घ्यायला लावतायत. गोलंदाज विघ्नेश गोलंदाजी मार्कवरनं 5 चेंडू फेकलेत. चांगली गोलंदाजी 1 विकेट. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. समोर खेळण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा मिडॉनचा फिल्डर यावेळेस आपल्याला पाहायला मिळतो. इन ऍक्शन पकडलं फेकलं. एक सिंगल धावेवरती समाधान मानलं. षटक संपलंय पहिलं. 1 षटकाची सांगता झाली आहे. वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरट वरेडी संघासाठी दमदार सुरुवात दिली. गोलंदाज विघ्नेशनं फक्त खर्च केल्या 8 धावा 1 गडी बाद. यस तदनंतर आपण पाहतोय संभाजी दादा शेळके इथे उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील या स्पर्धे ठिकाणी हार्दिक असं स्वागत. यस मिलन थोडं थांबवतो. या ठिकाणी मनसर रायगड चषक या चषकाचे यशस्वी मॅनेजमेंट करणारे जितूबाई पाटील यांचे सहकारी निकेश राऊत यांचा सन्मान करण्याची विनंती मी करतोय. सुभाष सोनावले तांबे सरांना विनंती करेल. सागर काळन सरांना विनंती करेल की आपण निकेश राऊत यांचा सन्मान या ठिकाणी करावा. जबरदस्त सुभाष सोनावले नाही तर अनिल दादा सोनावले यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय मान्यवरांचा शुभ सन्मान केला जातो. यस कर्जत तालुक्यातील नामवंत स्पर्धा अवघ्या 8 टीम ज्या स्पर्धेमध्ये खेळतात एका रात्रीमध्ये आणि नेहमीच खेळाडूंच्या आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली
रायगड जिल्ह्यातील भव्य दिव्य स्पर्धा मनसे रायगड चषक आणि त्या स्पर्धेचे आयोजक जितूबाई पाटील खरं तर ती स्पर्धा आयोजित करत असताना त्याची योग्य मॅनेजमेंट करतात ते निकेश राऊत यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. आणि जर तुम्हाला ओपनच्या टीम पॅक करायच्या असल्या जरूर निकेश राऊत यांच्याशी संपर्क साधा, त्याचंही ते व्यवस्थितपणे मॅनेजमेंट इथे करतात. त्यानंतर अक्षय राऊत गारपोली संघाचे कर्णधार यांचं देखील सहर्ष स्वागत. जाऊया मॅचकडे. सोमनाथजी खाडे सरांचा आवाज. धन्यवाद. इथं पहा चांगल्या पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केलं. गोलंदाजीसाठी अमोल जाधव आलाय. पहिला डॉट त्यानं फेकलाय. अतिशय परफेक्ट गोलंदाजी. बॅटिंग सुंदर केली, त्यानंतर गोलंदाजी सुंदर. इथं पहा फटका जबरदस्त आहे आणि सरळ चेंडू भिरकावलाय सीमारेषेच्या बाहेर. नो बॉलचा इशारा. मॅच ऑन झाली आहे. मॅच चालू करत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर. येतोय षटकार आणि नो अशा 7 धावा या चेंडूवरती येत आहेत. पंच आम्हाला कळवा षटकार की चौकार. चौकार. यस. अभ्यास केल्यानंतर या ठिकाणी आपल्यापर्यंत निर्णय पोहोचतोय. चौकार. चौकार आणि नो बॉलची 1 अशा 5 धावा या धावफलकावरती आपण जोडत आहोत. थोडं थांबा. या मुख्य व्यासपीठावरती मान्यवर उपस्थित आहेत. नंदूदादा माळी यांचा शुभ सन्मान आणि संभाजीदादा शेळके यांचा देखील शुभ सन्मान आयोजन करते संजय दादा करले यांच्या शुभ हस्ते केला जाईल. विनंती करतो दोन्ही मान्यवरांना की आपण या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी या. फ्री हिटचा चेंडू आहे. गोलंदाज तयार होतोय अमोल. इथं फ्री हिटचा हा चेंडू वाईड बॉल घोषित करतायत. अवांतरची धाव. फ्री हिट जारी असेल. एका धावेच्या मदतीनं स्कोअर कार्ड हल्लय. जाऊन पोहोचलं ते 16 वरती. 16. 14 धावा. 14. 14 धावा धावफलकावरती आहेत. इथं फुलटोच ऑन साइडला खेळतायत. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेनं. फिल्डर त्या ठिकाणी चेंडूला पकडून फेक करेल. एक सिंगल धाव. कांगारू फॅन्स क्लबचे चालक मालक संचालक मान्यवर उमेशदादा डायरे यांच्या वतीनं विकेट हॅट्रिक साठी अंतरट वराडी टीम साठी कुठल्याही गोलंदाजाने जर विकेट हॅट्रिक घेतली तर कांगारू बैलाचे मालक उमेशदादा डायरे यांच्या वतीनं 555 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालेलं आहे. भरपूर पारितोषिकांची खैरात वैष्णवी कन्स्ट्रक्शन अर्थातच बाळूदादा डायरे आणि जे डायरे यांनी प्रस्तुत केलेली टीम आहे. या टीमवरती आणि त्यांच्यावरती असणारं भरपूर प्रेम सर्व मान्यवरांचं. अगदी सामना चालू झाल्यापासून आपण पाहताय फटका फसलाय आणि आता मात्र अजून एक झटका बसलाय. बॅटिंग करणारा टीम मानगावला संघ संकटात सापडलाय. और एक टपका. पाहायला मिळत आहेत प्रत्येक मैदानावरती ज्या वेळेला वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरट वरेडी या नावाने संघ उतरतो आपल्या संपूर्ण गावाचं नाव या संघानं फार मोठं केलंय. यावेळेस सुद्धा आपण पाहताय विजयाच्या दिशेने वाटचाल करतायत. अजय देशमुख आलाय बॅटिंग करण्यासाठी. अजयला मात्र इथून विजय रथ हाती घ्यावा लागेल. आल्या आल्या मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय अलॉंग द कार्पेट. मिड विकेटच्या दिशेने फिल्डर त्या ठिकाणी आहे. पकडतोय. सिंगल. एक धाव. एकापेक्षा जास्त काहीच नसेल. अंतरट वरेडी संघाचे सपोर्ट सिस्टम अर्थातच बाळूदादा डायरे आणि जे डायरे आणि त्यांची संपूर्ण कंपनी यावेळेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज आवर्जून मंचावरती सुद्धा उपस्थित आहे. ज्या ज्या वेळेला संघ असतो त्या त्या वेळेला संघासोबत
खंबीर साथ खंबीर हात निश्चितच पाठीशी असतो. यावेळेस अपील करतायत, शरीरावरती आदळलाय, काय गोलंदाजी केली जाते आणि निश्चित आपण पाहताय जबरदस्त गोलंदाजी करत असताना गोलंदाज अमोल जाधव षटक क्रमांक दुसरा हाताळतोय आणि समोरून डॉमिनेटिंग परफॉर्मन्स देत असताना मानगाव या टीमला नॉकआउट पंच देण्याच्या तयारीमध्ये. 70 धाबा बनवल्या सुरुवातीला, जबरदस्त बॅटिंग केली. बॅटिंग करत असताना आपण पाहताय 5 षटकार शेवटी येऊन मारले ते विजय डायरेनं आणि विजयाचा मार्ग त्यानं खऱ्या अर्थानं मोकळा केला. डायरे अँड डायरे ब्रँडेड जबरदस्त हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार अमोल जाधव. यावेळेस ओरपी चेंडू आहे, फटका खेचलाय. ताकद किती फटक्यात, एक टप्पा खाल्ल्यानंतर फिल्डरला बीट करून सरळ चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. संघर्ष चालू झालाय, चौकार. विनंती करतो नंदूदादा माली आणि संभाजीदादा शेळके यांना की आपला शुभ सन्मान या स्पर्धे ठिकाणी केला जातोय. विनंती करतोय संजय दादा कराळे यांना, आयोजन करते यांच्या शुभ हस्ते आपण पाहतो या दोन मान्यवरांचा शुभ सन्मान या स्पर्धे ठिकाणी केला जातो. या स्पर्धे ठिकाणी दोन्ही मान्यवर वेळात वेळ काढून उपस्थित झाले त्याबद्दल खरंच खूप खूप आभार. 20 धावा धावफलकावरती आहेत. 20 18 चेंडू आणि 51 धावांची अजून गरज आहे. शेवटच्या 18 बॉल 51 धावा. षटक 4 ला सुरुवात, 3 ला सुरुवात. 18 बॉल आणि 51 ची गरज. पहिला बॉल डॉट फेकलाय. चांगली सुरुवात केली या षटकाची. गोलंदाज विघ्नेश पुन्हा एकदा वैयक्तिक खात्यातलं हे दुसरं षटक आणि सांघिक तिसरं षटक चालू केलंय. वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरट वरेडी हा संघ खेळतोय. अर्थातच कर्जत तालुक्यातील या संपूर्ण बेल्ट मधील एक ताकदवर टीम म्हणून ओळखली जाते आणि येणाऱ्या कालखंडामध्ये आपण पाहताय तर येणाऱ्या पुढील काही महिन्यात काही वर्षामध्ये अर्थात आपण पाहाल तर अंतरट वरेडी वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरट वरेडी हा संघ तुम्ही कर्जत तालुक्याबाहेर ठाणा रायगड तथा संपूर्ण महाराष्ट्रभर हा संघ खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल असं धोरण बाळूदादा डायरे यांनी नक्कीच ठेवलंय. या संघाची पाठराखण करत असताना पोरांना ताकद द्यायची आणि त्यांना खऱ्या अर्थानं ताकदीनं उभं करायचं यासाठी भरपूर प्रयत्न करतायत आणि त्या दृष्टिकोनातून आपण पाहाल तर संपूर्ण संघ सुद्धा खेळतोय. तारीफ होतीये कारण तारीफ का होऊ नये या सर्वाच्या पाठी मित्रांनो दातृत्वाचा फार मोठा हात असतो. यावेळेस आपण विकेट पाहताय मिळताय रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहाल वैष्णवी कन्स्ट्रक्शन 11 टीमचे कॅप्टन विघ्नेश गोलंदाजी मार्क भरती. याच युवा खेळाडून ग्रामपंचायत पिंपलोली प्रीमियर लीग मध्ये वैष्णवी कन्स्ट्रक्शन टीमला लीड केलं. नुसतं लीड केलं नाही तर शेवटच्या अखेरच्या सामन्यामध्ये आपल्या टीमला घेऊन गेला. तो विघ्नेश गोलंदाजी मार्क वरती आहे. नक्कीच सुरुवातीला सुद्धा आपण पाहिलं अंतरट वरेडी हा संघ आपल्याला या ठिकाणी विजय होताना पाहायला मिळाला. त्यानंतर या मॅच मध्ये सुद्धा वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरट वरेडी विजयाच्या मार्गावरती आहे. निश्चित आजच्या रात्रीला चांगलं नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय आयोजन समितीचं कारण मैदानावरती भरपूर सारे प्रेक्षक अंतरट वरेडी या गावावरनं आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्थातच आपल्या संपूर्ण टीमला पाठीराखण करण्यासाठी आणि संपूर्ण टीमला सपोर्ट करण्यासाठी सारे प्रेक्षक राजा अगदी आपला घराचा दरवाजा बंद करून या ठिकाणी आपल्याला मैदानावरती आलेले पाहायला मिळत आहेत. अंतरट वरेडी गावामध्ये कदाचित कर्फ्यू लागलाय की काय अशी परिस्थिती तुम्हाला कदाचित पाहायला मिळेल. त्या ठिकाणी कुणी तुम्हाला गावात पुरुष मंडळी दिसणार नाही आणि महिला भगिनी जरी असतील तरी त्या घरी टीव्ही लावून घरामध्ये सामन्याचा आनंद घेताना पाहायला मिळत असतील. अख्खा आणि विशेष अंतरट गावचे आमचे शंकर तात्या 6 वाजल्यापासून या ठिकाणी मैदानावरती अगदी सामना लागण्याच्या पूर्वीपासून या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत.
इथं पहा लेग स्टंपच्या बाहेरून चेंडू जातोय, वाईट बॉलचा इशारा करतायत, एका धावेची मदत धावफलकाला करतायत, स्कोअर कार्ड अजून पुढे सरकेल ते 24 या धावसंख्येवरती, 24 ऑन द बोर्ड. अर्थात आज आयोजकांनी सुद्धा ठरवलंय अख्खा अंतरट वरेडी खेलेगा. 24 धावा. यावेळेस फुलटोच चेंडू आहे, ऑन साइडला खेळले, फिल्डर त्या ठिकाणी आहे, बाउन्स चांगला आहे. मैदान आपण पाहाल तर अतिशय आउटफील्ड फास्ट आहे. टप्पा खाल्ल्यानंतर सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघालाय, चौकार. पाणी पोहोचवा. ड्रिंक ब्रेक आपण पाहतो 3 षटकं झाल्यानंतर लगेच होतो, त्यामुळे विनंती आहे बाकीचे खेळाडू आहेत त्यातील कोणतरी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये लगेचच पाणी घेऊन जाईल याकडे लक्ष द्या. 12 चेंडू आणि 42 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. आखरी 12 गेंदे और 42 रनों की जरूरत. 12 चेंडू 42 धावा इथं बनवायच्या आहेत. वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरट वरेडी हा संघ मैदानावरती नक्कीच आपण पाहताय, तर काही वेळापूर्वी संघर्ष मैदानात जरूर करत होता. या ठिकाणी संदेश दादा हजारे, जयवंत दादा हजारे यांचं पारितोषिक षटकार हॅट्रिक, चौकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिक यासाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. अंतरट वरेडी या गावावरती संपूर्ण आयोजन समितीचं विशेष प्रेम राहिलंय. आमचे आत्माराम दादा गुडविंदे यांनी अंतरट गावामध्ये 4 बस पाठवल्या आणि तिकडनं माणसं भागवली, सगळ्यांना येण्या जाण्याची व्यवस्था केलेली आहे. अशा पद्धतीनं वातावरण मैदानावरती पाहायला मिळतंय. भरपूर प्रेक्षक राजा अंतरट वरेडी गावावरून आपल्याला या ठिकाणी आलेला पाहायला मिळतोय. इथं पहा फटका चांगला आहे, मॅच अजून चालू आहे, सामना जबरदस्तरित्या रंगतदार अवस्थेत जातोय. शांतीत क्रांती करत असताना विशालच्या बॅटमधनं हा विशाल प्रहार, षटकार. निगुन जातोय, फील्डर की मस्तक पे दस्तक देती हुई गेंद सीधी सीमा रेखा के बाहर, 6 रन. माँ का दोस्त का सबका बदला लिया जाएगा. या अगोदर आपण पाहताय 5 षटकार मारले होते आपण विजयनं विशालच्या विरोधात. विशालनं सुद्धा मैदानावरती विशाल कामगिरी करायला सुरुवात केली आहे. 2 षटकार ठोकले, त्यानंतर वाईट बॉल, प्रेशर क्रिएट केलंय. सामना निश्चित आपण पाहताय तर रंगतदार अवस्थेत चाललेला आहे. स्कोअर कार्ड वरती 42 धाबा, 71चं मोठं टार्गेट ठेवलंय. विशाल बॅटिंग करत असताना स्ट्राईक एंड वरती, गोलंदाज विजय डायरे. इथं पहा चांगला टाकलाय, चांगला टाकलेला हा चेंडू अलॉंग द कार्पेट जातोय. वाईडिश लॉंग ऑनला त्या ठिकाणी फिल्डर जातोय, चेंडूवरती अडवून फेक करेल. दुहेरी धाव पूर्ण केली, 2 धावा कंप्लीट झाल्या. समीकरण पहा, 9 चेंडू 27 धावा. प्रत्येक प्रेक्षकाचं बरोबर समीकरणावरती लक्ष आहे. निश्चित आपण पाहत आहे अंतरट वरेडी गावावरनं भरपूर सारे प्रेक्षक मॅचचा आनंद घेत आहेत. मॅचवरती लक्ष ठेवून आमचे अजय डायरे सर प्रत्येक चेंडूवरती लक्ष ठेवून आहेत. 9 चेंडू 27 धावा. यापूर्वी आपण पाहिलं ज्या वेळेला धावा येत नव्हत्या वरेडी टीमला, अंतरट टीमला, त्यावेळेला थोडासा त्यांचा चेहरा पडला होता. मात्र जेव्हा ते आले तेव्हा विजयनं आक्रमण चढवलं, 5 षटकार आले आणि जसे पुन्हा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आलेत अंतरट वरेडी टीमला यश मिळालंय. फलंदाज माघारी परतलाय. लागलेला हा मोठा झटका, विशालचा खेळ संपला.
च्या सोबत मित्रांनो लग्नाचा सुद्धा सीझन चालू आहे. भावाकडनं लग्नाची गाणी वाजवली जात आहेत. कदाचित त्याला सुद्धा लग्नाचे वेध लागले असावेत. बदलताना तुम्हाला पाहायला मिळतंय. गोलंदाज विजय डायरे ब्रँडेड गोलंदाजी करत असताना मैदानावरती निश्चित आपण पाहत आहे. तर 2 षटकारानंतर त्यानं कमबॅक केलं. इथं चांगल्या पद्धतीने चेंडू टाकलाय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना अजित निकम सर आपल्या अनोख्या स्टाईल साठी ओळखले जातात. आज आपण पाहताय मैदानावरती दूरवरचा प्रवास करून आपल्या सर्वांसाठी या ठिकाणी अगदी वेळेमध्ये आले. त्याचबरोबर संपूर्ण मैदानाची जबाबदारी जी आहे ती आपल्या तीनही लाडक्या पंचांनी उचलली. क्रिकेटच्या मैदानावरचा आत्मा म्हणजे पंच असतो मित्रांनो. चला स्पीडअप करा, जास्तीचा वेळ खर्च करू नका. 6 चेंडू आणि गरज आहे ती 27 धावांची. 6 चेंडू 27 धावा. चला वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरट वरेडी, आपण जास्त वेळ टीम मीटिंग मित्रांनो करू नका. आपल्याकडे वेळ कमी आहे. निश्चित वेळेचं बंधन पाळणं सर्वांसाठी बंधनकारक आहे. तुम्ही क्रिकेट खूप चांगले खेळा, मात्र त्यासोबत जर आपण वेळेचं बंधन पाळत चालले, शिस्त पाळत चालले तर तुमच्या खेळाला निश्चितच एक वेगळी उंची प्राप्त होत असते. अशा पद्धतीनं जर आपण राहाल तर जे स्वप्न आहे बाळूदादा डायरे यांचं की तुम्हाला कर्जतमध्ये नव्हे तर संपूर्ण कर्जतच्या बाहेर ठाणा रायगड संपूर्ण महाराष्ट्रभर तुम्हाला खेळवण्याचं त्यांचं स्वप्न आहे, ते निश्चितच लवकरात लवकर पूर्ण होईल. सामना जिंकण्याच्या मार्गावरती कोण आहे? 6 चेंडू 27चं समीकरण क्रिकेटचा खेळ आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत सांगणं कठीण असतं. अनिश्चिततेचं दुसरं नाव म्हणजे क्रिकेट. इट्स अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टन्टी. मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू आणि 27 ची गरज आहे. धावा बनवल्या जातील का? सागर मैदानावरती खेळतोय, त्याला साथ देत असताना निखिल मैदानावरती. स्ट्राईक एंड वरती बॅट्समन निखिल खेळतोय. सलामीचा फलंदाज आहे, सलामीसाठी आलाय. इथं पहा पहिलाच बॉल, संधी आली झेलची. झेल टिपला जाईल का? संधीचं सोनं केलंय. जबरदस्त झेल. कमिटमेंट आणि मैत्री आणि एकमेकांमध्ये असलेली जबरदस्त समन्वय आपल्याला पाहायला मिळते. झेल टिपलाय, खेळ संपलाय, फलंदाज बाद. रोख रक्कम पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालेला आहे. इथं पहा चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतायत. जबरदस्त गोलंदाजी. अप्रतिमरित्या मारा करत असताना विजय जवळजवळ पदरात घालण्याच्या तयारीमध्ये. गोलंदाजी करतोय भूषण डायरे. डायरे ब्रँडेड कार्यक्रम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बॅटिंग चांगली केली आपण पाहाल तर विजय डायरेनं मन जिंकली. इथं आपण पाहाल गोलंदाजी सुद्धा त्यानं सुंदर केली. इथं सुद्धा शेवटच्या षटकामध्ये भूषण डायरे आलाय आणि त्यानं सुद्धा चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी करायला सुरुवात केली आहे. अतिशय दर्जेदार चाललेला हा सामना. मानगाव संघानं सुद्धा संघर्ष फार चांगला केला, मात्र थोडेसे बॅकफुटला पाहायला मिळत आहेत. उर्वरित 3 चेंडू शिल्लक. 26 ची गरज. चांगला टाकलाय, 4था डॉट. उर्वरित 2 बॉल शिल्लक आणि 2 चेंडूंवरती इथून 26 धावांचं लक्ष. भरपूर चांगले धावले. मानगाव संघाने सुद्धा संघर्ष भरपूर चांगला केला, मात्र थोडेसे कमी पडले. चुकलं कुठं हे पाहावं लागेल. शेवटच्या षटकामध्ये जे 5 षटकार आले तिथं मित्रांनो सामना फिरला. कदाचित त्याचा अभ्यास करावा लागेल, अनालिसिस करावा लागेल. सुरुवातीला आपण पाहाल तर चांगली मजल आणि चांगलं नियंत्रण मानगाव संघाचं राहिलं होतं सामन्यावरती. शेवटच्या षटकात धावा ज्या खर्च केल्या त्या मित्रांनो इथं तुमच्या अंगाशी येत आहेत. लास्ट बॉल. या चेंडूवर सनीनं जर षटकार मारला तर सिद्धूकडून 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी. बघा मित्राचं किती प्रेम आहे. सनी एक षटकार मार बाबा, उद्याची सोय परफेक्ट होईल. फुल टोच बॉल होता, संधी आली होती, मात्र मिड विकेटला चेंडू जातोय, अडवलाय, सिंगल आली आहे. सामना या ठिकाणी फिनिश होतोय, जिंकलाय वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरट वरेडी या टीमनं. पुढील फेरीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. मानगाव टीमचं सुद्धा मनापासून कौतुक आपण करूयात. आपण आलात या ठिकाणी, सामना अतिशय चांगल्या पद्धतीने खेळलात. दोन्ही टीमला भविष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आम्ही देतोय. आणि या सामन्याचा सामनावीर आपण डिक्लेअर करूयात. आमचे ऑफिशियल स्कोरर सुशांत काळन सर या ठिकाणी आपल्याला सांगतील.
8 चेंडू आणि 33 धाबांची तुफानी इनिंग गोलंदाजी करत असताना एक विकेट सुद्धा ज्यानं मिळवली वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरट वरेडीचा हिटमॅन विजय डायरे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. नक्कीच नक्कीच